जागा कमी जास्त अशी स्थिती, नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढू, काही जागा जिंकण्यासाठी पक्षप्रवेश केले, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडनं स्पष्ट. कार्यकर्ते एबी फॉर्म माघारी देणार नाहीत. पुण्यामध्ये शिंदेंची शिवसेना 165 जागा लढणार, उरलेल्या ठिकाणी आम्ही पाठिंबा देणार, रवींद्र धंगेकरांची भूमिका. मीरा भाईंदर संभाजीनगरमध्ये फसवणूक, घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपनं घ्यावी, प्रताप सरनाईक यांचं विधान. मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसलेल इतके नगरसेवक निवडून आणू, मीरा भाईंदरसह 29 पालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल, कृपाशंकर सिंग यांचं विधान. कृपाशंकर सिंग यांचं वक्तव्य मराठी माणसाला अपमानित करणारं, यांचं माज निवडणुकीमध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही, सचिन अहिर यांची टीका. माहीमध्ये भाजप उमेदवाराच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडनं श्रद्धा पाटील यांची बंडखोरी, प्रभाग क्रमांक 182 मधून भाजपकडनं राजन पारकर उमेदवार. नागपुरात भाजप शिवसेनेचा जागा वाटपाचा तिढा सुटला. 151 जागांपैकी शिवसेनेला 8 जागा, 8 पैकी 6 जागांवर भाजप उमेदवार देणार, तर काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी अखेरच्या क्षणी तुटली. महापालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या राज्यात 40 ते 45 सभा, सूत्रांची माहिती. अमित शहा प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार, तर भाजपचे केंद्रीय मंत्री सुद्धा पुण्यामध्ये प्रचार सभा घेणार. ठाकरे बंधूंची युती 117 ते 120 जागा जिंकणार, संजय राऊत यांची माहिती. तर महायुती अर्जासोबत पॅकेज देते, निष्ठा पैशाच्या पावसात वाहून गेली, राऊतांचा आरोप.